राजकारणात कोणीच कोणाचा कायमचा शत्रू नसतो आणि मित्रही नसतो. हे वाक्य आपण अनेकदा ऐकलंय, बरोबर ना? पण जर मी तुम्हाला सांगितलं की ज्यांनी एकामेकांवर गद्दार, विश्वासघातकी म्हणून सर्वात जास्त चिक्कलफेक केली ते भाजप आणि उद्धव ठाकरे 2026च्या मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी पुन्हा एकदा जवळ येत आहेत, तर तुमचा विश्वास बसेल? मुंबईच्या महापौर पदासाठी एक मोठी सिक्रेट डील शिजत असल्याची चर्चा सध्या मंत्रालयाच्या कॉरिडॉरमध्ये रंगली आहे. ही बातमी नक्की काय आहे? बाळासाहेबांच्या जन्मशताब्दी वर्षात मुंबईवर कोणाचा झेंडा फडकणार? आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे या नवीन मैत्रीमुळे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेचं काय होणार? ही बातमी केवळ एक अफवा आहे की राजकारणाची नवी समीकरणं? आजच्या व्हिडिओमध्ये आपण या ब्रेकिंग न्यूजची संपूर्ण चीरफाड करणार आहोत. ही कथा तुम्हाला नक्कीच धक्का देईल. शेवटपर्यंत नक्की बघा. चल मग सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला. नमस्कार, मी नील सोनार. तुम्ही पाहत आहात बोल एमएच. महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या रोज नवीन भूकंप होत आहेत. कधी कोण कोणाच्या गळ्यात गळा घालेल आणि कोण कोणाच्या पायात पाय घालेल हे सांगणं ब्रह्मदेवालाही कठीण झालंय. पण आता जी बातमी समोर आली आहे ती खरंच डोक्याला शॉट देणारी आहे. मुंबईच्या महापौर पदासाठी उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि भाजप यांच्यात पडद्यामागे काहीतरी शिजतंय. एकीकडे देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे एकामेकांवर तुफान टीका करतायत आणि दुसरीकडे ही युतीची चर्चा. हे कसं शक्य आहे? आज आपण फक्त बातमी वाचणार नाही, तर त्यामागचं राजकीय गणित समजून घेणार आहोत. सर्वप्रथम हे समजून घेऊया की ही चर्चा आताच का सुरू झाली आहे आणि 2026 हे वर्ष इतकं महत्वाचं का आहे. मित्रांनो, 2026 हे वर्ष सामान्य वर्ष नाही. हे वर्ष आहे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे जन्मशताब्दी वर्ष. कोणत्याही शिवसैनिकासाठी, मग तो एकनाथ शिंदेच्या गटाचा असो किंवा उद्धव ठाकरेंच्या, मुंबईवरचा ताबा हा केवळ सत्तेचा प्रश्न नाही, तर तो अस्मितेचा प्रश्न आहे. मुंबई ही शिवसेनेची जन्मभूमी आणि कर्मभूमी आहे. गेली 30 ते 35 वर्ष मुंबई मनपावर शिवसेनेची एक हाती सत्ता होती. पण शिवसेनेत पडलेल्या फुटीनंतर चित्र बदललं आहे. उद्धव ठाकरेंसाठी ही अस्तित्वाची लढाई आहे. विचार करा, बाळासाहेबांच्या 100व्या जयंती वर्षात जर मुंबईचा महापौर मातोश्रीच्या मर्जीतील नसेल, तर तो उद्धव ठाकरेंसाठी किती मोठा राजकीय आणि भावनिक पराभव असेल. दुसरीकडे भाजपला काय हवंय? भाजपला माहित आहे की मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी आहे. बीएमसीचं वार्षिक बजेट हे 50 ते 60 हजार कोटींच्या घरात असतं, जे देशातल्या अनेक लहान राज्यांच्या बजेटपेक्षा जास्त आहे. भाजपला मुंबई हवी आहे, पण त्यांना हेही माहीत आहे की मराठी माणसाच्या मनात आजही शिवसेनेबद्दल म्हणजेच ठाकरे ब्रँडबद्दल एक सॉफ्ट कॉर्नर आहे. त्यामुळे 2026च्या या ऐतिहासिक वर्षात सत्तेची चावी कोणाकडे राहणार यासाठी आतापासूनच बिल्डिंग लावली जात आहे. आता मुख्य प्रश्नाकडे वळूया. भाजप आणि उभाटा यांच्या चर्चा का सुरू असेल? इतकं वैरी असताना हे शक्य आहे का? याच्या आपण 3 अँगलने विश्लेषण करूया. पहिली शक्यता, मतांचे विभाजन. मुंबईत मराठी मतांचे 3 तुकडे झाले आहेत. एक तुकडा एकनाथ शिंदेकडे आहे, दुसरा तुकडा उद्धव ठाकरेंकडे आणि तिसरा राज ठाकरेंच्या मनसेकडे. जर भाजप आणि शिंदे एकत्र लढले आणि समोर उद्धव ठाकरे एकटे लढले, तरीही मराठीमध्ये विभागली जातील. याचा फायदा काँग्रेस किंवा इतर पक्षांना होऊ शकतो. भाजपला हे विभाजन टाळायचे असू शकते. दुसरी शक्यता, शिंदेंना चेकमेट. राजकीय विश्लेषकांच्या मते हा भाजपचा एक मास्टर स्ट्रोक असू शकतो. भाजपला भविष्यात एकनाथ शिंदे यांच्या वाढत्या महत्वावर अंकुश ठेवायचा आहे. ज्या वेगाने एकनाथ शिंदे लाडकी बहीण योजनेसारख्या माध्यमातून आपली लोकप्रियता वाढवत आहे, त्यामुळे भविष्यात ते भाजपसाठी डोकेदुखी ठरू शकतात का? जर मुंबईत ठाकरेंना छुपी मदत केली किंवा महापौर पदासाठी डील केली, तर शिंदेची ताकद आपोआप कमी होईल. हा भाजपचा प्लॅन बी असू शकतो. तिसरी शक्यता, सत्तेची वाटणी. चर्चेत असा सूर आहे की महापौर तुमचा, सत्ता आमची. म्हणजेच बाळासाहेबांच्या स्मरणार्थ महापौरपद उद्धव ठाकरेंच्या गटाला द्यायचं, पण स्टँडिंग कमिटी जिथे खरा पैसा आणि पॉवर असते तिथे भाजपकडे ठेवायची किंवा काही वॉर्डामध्ये फ्रेंडली फाईट करायची. हे ऐकायला विचित्र वाटतंय ना? पण राजकारणात सत्तेसाठी काहीही होऊ शकतं. आठवा 2019 ची ती पहाट, जेव्हा अशक्य वाटणारी युती झाली होती. पण मित्रांनो, हे समीकरण जुळवणं कागदावर सोपं आहे, प्रत्यक्षात तितकंच कठीण आहे. जेव्हा या चर्चेबद्दल उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्रकारांनी छेडलं, तेव्हा त्यांनी एका वाक्यात विषय संपवला. ते म्हणाले, मुंबईचा महापौर हा महायुतीचाच होईल. या एका वाक्याचे 2 अर्थ निघतात. पहिला,
शिंदेचा भाजपवर पूर्ण विश्वास आहे की ते त्यांना दगा देणार नाहीत किंवा ते भाजपला इशारा देत आहेत की आम्ही सोबत आहोत, वेगळा विचार करू नका, नाहीतर परिणाम वाईट होतील. आता रियालिटी चेक करूया. गेल्या 2.5 वर्षात खालच्या पातळीवर जाऊन जी टीका झाली आहे ती विसरून कार्यकर्ते एकत्र येतील का? ज्या उद्धव ठाकरेंनी भाजपला कमळाबाई म्हणून हिणवलं आणि ज्या भाजपने ठाकरेंवर हिंदुत्व सोडल्याचा आरोप केला, ते नेते कोणत्या तोंडाने पुन्हा एकत्र येतील? आणि सर्वात महत्वाचं म्हणजे भाजपने ग्राउंड लेवलचे कार्यकर्ते जे अनेक वर्षांपासून मुंबईत फक्त भाजपचा महापौर पाहण्याचं स्वप्न बघतात, ते या तडजोडीला मान्यता देतील का? हे फक्त शिंदेंना अस्वस्थ करण्यासाठी सोडलेली पुडी आहे की खरोखरच पडण्यामागे स्क्रिप्ट लिहिली जात आहे? हे काळच ठरवेल. राजकारण हे शक्यतांचं शास्त्र आहे. ही चर्चा जरी प्राथमिक असली तरी ती धुराशिवाय निघालेली नाही. भाजपला मुंबई हवी आहे आणि ठाकरेंना आपलं अस्तित्व टिकवायचं आहे. या गरजेपोटी जुने शत्रू नवे मित्र बनू शकतात. पण एक गोष्ट नक्की, या सगळ्या राजकीय साठमारीत सामान्य मुंबईकरांचे प्रश्न, खड्डे, पाणी, प्रदूषण तसेच राहणार आहेत की त्यावरही काही डील होणार आहे? हा खरा प्रश्न आहे. बाळासाहेबांच्या शताब्दी वर्षात मुंबईचा महापौर धनुष्यबाणवाला होणार, मशालवाला होणार की कमळबाजी मारणार, हे पाहणं एखाद्या थ्रिलर सिनेमापेक्षा कमी नसेल. तुम्हाला काय वाटतं? उद्धव ठाकरे आणि भाजपने जुने मतभेद विसरून पुन्हा एकदा एकत्र यावं का? की भाजपने एकनाथ शिंदेना साथ देऊनच निवडणूक लढावी? तुमचे मत आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि अशाच व्हिडिओसाठी सबस्क्राईब करा बोल एम एच आपल्या युट्यूब चॅनलला. धन्यवाद.